नमस्कार मंडळी. तर कल्पेश कन्नड युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला, आज आपण चाललोय मलबार हिलला, फॉरेस्टला. तर तुम्ही पण चला आणि तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका आणि शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर चला, आपण आज व्हिडिओ सुरू करूया. चला. मंडळी, आता आम्ही आलोय सांताक्रूज स्टेशनला. आता सांताक्रूज स्टेशनवर आम्ही ट्रेन पकडतोय. आता जस्ट आम्ही ट्रेन पकडले, तर आता आम्ही जाणार चर्नी रोडला. चला, आता आम्ही आलोय चर्नी रोड स्टेशनला. आता तुम्ही बघताय चर्नी रोड स्टेशनला आलोय. तर जातो आता टॅक्सी पकडून मलबार हिलला. तर चला, भेटू मलबार हिलला फॉरेस्टच्या इथे. तर आता आम्ही टॅक्सी पकडली आहे. टॅक्सी पकडून आम्ही आतमध्ये आता वळकेश्वरला इथे आलो आहे, मलबार हिलच्या इथे. तर बघा, हा गेट आहे. आता ह्या गेटने आम्ही एंट्री करतोय. त्या गेटने एंट्री केलीच आहे आपण. तर चला, तुम्हाला आतमधला व्ह्यू कसा आहे ते दाखवतो. तर आणि इथे झाली एक गडबड आणि इथे आम्ही आलो आहे आणि हे बंद आहे टेम्पररी 1 महिन्यासाठी. तर नेक्स्ट महिन्यात ओपन होणार आहे. तर चला, आता बघू. तर आम्ही आता जातो इथे गिरगाव चौपाटीला. तुम्ही पाहू शकता, हे बघा, इथे मस्त हे होतं, पण ते आतमध्ये जायला नाही भेटलं आम्हाला. पावसाच्यामुळे जरा झाडांचा मेंटेनन्स चालू आहे, म्हणून तर त्यांनी हे बंद केलं. तर तुम्ही पाहू शकता, आम्ही आता हे गिरगाव चौपाटी इथून शॉर्टकट आहे. तर तुम्हाला दाखवतोय, बघा. नमस्कार मंडळी. तर आम्ही आलो होतो मलबार हिलला. तर आता काय झालं आहे की ते वॉल्केश्वरचं हे आहे ना, ते बंद केलं आहे. बंद केलं असल्यामुळे जरा थोडंसं होतं, टेम्पररी बंद आहे. 1 महिन्यानंतर ते ओपन होणार. तर तुम्ही आता आम्ही चाललो चौपाटीला. तर तुम्हाला तर चला दाखवतो. आता नेक्स्ट आम्ही तुम्हाला दाखवू. तर तुम्ही बघत राहा पुढे काय आहे ते. अरे, तुम्हाला आता काहीतरी दाखवतोय, नजारा बघा इथे चौपाटीचा. हे मला दाखवतोय, दृश्य बघा. इथे बसता, इथे बघ. आता आम्ही आलो आहे इथे समुद्र गिरगाव चौपाटीला. तर आता आम्ही आमचं जरा थोडं एन्जॉयमेंट म्हणून फिरायला आलेलो. जे बघायला मलबार हिललाच आलेलो, आता ते बंद असल्यामुळे काय मूड ऑफ झाला आमचा. तर आलो आता, बोलते शॉर्टकट रस्ता होता. छान वाटतंय, आम्हाला बसायला भेटतंय इथे गिरगाव चौपाटी. बसायला आलो आहे आता. चौपाटी आहे, हे बघा, मस्त वाटतंय इथे. लोक तर रील्स सुद्धा बनवतायत, व्हिडिओ बनवतायत. बघू शकता, व्ह्यू बघा कसे मस्त मस्त. छान दिसते. आता मॅडम आता आम्हाला खायला आणलंय, तर ती देते मला खायला. आता बघूया काय आणलंय. आम्ही बोलतो तोपातला आणलंय. कसंच वाटते. मॅडमने खायला पण घेऊन आल्या. मॅडम खायला पण चालू झाल्या. काय मॅडमचं बघा, मजा घेते ते. स्वतः खाते, मला विचारत पण नाही. खायला आता देते खायला. बघा कशी हावऱ्या खाते. काय वाटतं, कसं वाटतं तुला? भारी, मस्त वाटतं. मजा आली. समुद्राकडे बघत
आता नेक्स्ट टाइमला आम्ही येणार ना ते मलबार हिल तर तुम्हाला आम्ही ब्लॉग बनवणार. तिथे बघायला आम्हाला बघायचं होतं कसं आहे ते. आम्ही आलोच नव्हतो. तर बघू नेक्स्ट टाइमला नेक्स्ट मंथमध्ये बोलले चालू करणार तर बघू. वेळ भेटला तर येऊ. तर आज होता आज 15 ऑगस्ट आहे तर बोलता बोलता खायला देते बघा. म्हणजे 15 ऑगस्टला दिला खायला. मंडळी बघू शकताय बघा नजारा बघा. लांब लांब पर्यंत बघा कसं समुद्र समुद्र. एकदम पोहायला उडी मारू का बोलते. पोहायला जाते बोलते. काय सांगू आता मी पोहायला. हे बघा डान्स खेळते. रील्स बनवूया बोलते. रील्स बनवूया नको बोलते. बघा काय करत बनवायला येत तुम्हाला यायचं असेल तुम्ही पण या इथे. Views छान आहे. सांगणार तुम्हाला की हो इकडे आम्ही जिथे जातो ते आम्ही बघतो ठिकाण कसं आहे चांगलं आहे का. पहिले जाऊन बघ. बसायला जागा आहे सगळ्यासाठी चांगलं आहे. लहान मुलांसाठी चांगलं आहे. चांगल्या चांगल्या ठिकाणी स्पॉट्स मध्ये जायला काय हरकत. मंडळी हे बघा ना किती छान मस्त गार्डन टाईप बनवलेलं आहे. खूप छान वाटतं बघून. मस्त वाटतंय. बीचच्या बाजूलाच आहे हे. सुंदर सुंदर झाडं मस्त हे बनवलेलं आहे डेकोरेशन वगैरे. बसण्यासाठी पण लोक येऊन बसतात तिथे बाजूला. तर ती मस्त वाटतं इथे निसर्गरम्य. आणि समुद्र असेल तर अजूनच भारी. असे जाता येतं चौपाटीला आहे बघा. तुम्ही बघू शकता चौपाटीला उतरतो आता खाली बघा. आराम फुटपाथवर ते लाटा कळलंय. मॅडम बघून तुमच्यासाठी आज उद्या मलबार हिलला जायचं होतं. मलबार हिलला आलो पण ते कॉलेजचं हे बंद असल्यामुळे आम्ही इथे आलो. पण एक बरं झालं की पाऊस नाहीये. छत्री घेऊन फिरावं लागलं असतं. तिला गॉगल दिलाय ते तरी पण ती गॉगल हातात फिरते. ऊन लागते डोळे मग असे डोळे चुरचुरतात. डोळे उघडत नाहीत ते उन्हामध्ये. गॉगल दिला असून सुद्धा राहणार नाही. गॉगल घातल्यावर त्याचं वेगळं बॅक साईडला बघा. मी होती जरा पाण्यात जाऊन येऊ पण मला ही बोलत होती मला पाण्यात जाऊन पाण्यात जाऊन मस्ती करून यायचं. पाण्याची मस्ती नाही करायची. आगीची पाण्याची मस्ती नाही करायची. बायकोची नाही तर बायकोची मस्ती नाही करायची. वाव मस्त. एकदा आम्ही इथे आलेलो ना ह्याला कधी आलेलो आपण ते बाबुलनाथच्या मंदिर मध्ये आलेलो तेव्हा स्टार्टिंगला सुरुवातीला. नाही बाबुलनाथ मंदिरला नाही ते इस्कॉन टेम्पलचं होतं ना आपण तेव्हा आलेलो आम्ही. तेव्हा आम्ही चौपाटी आलो पण पावसाने खूप मेहरबानी केली. सकाळी सकाळी भरपूर पाऊस पडतो. सकाळी झेंडावंदन साजरा केला. त्याच्यानंतर झेंडावंदन पावसातच झाला पहिली गोष्ट. आणि आमच्या सेंटरमध्ये होतं झेंडावंदन. आम्ही वर्कआउट व्यायाम केला आणि निघालो थोड्या वेळ 6 वाजेपर्यंत निघालो आम्ही. पण आता थोडं आम्ही ब्लॉग बनवायला घेतलं पण पाऊस थांबलाय. ते काहीच नाही ओलं पण काही नाही. थोडं पण होता पाऊस पडत होता बारीक बारीक होता पण आता गेलाय. आता थोडं ऊन पडलंय. जेव्हा जेव्हा ब्लॉग बनवायला जातो आम्ही ना तेव्हा तेव्हा पाऊस जातो आणि नंतर आम्ही घरी पत्तर येतो. म्हणून बोलतो चांगलं एकदम कडक. तिकडे जायचं आपल्याला. इथे चाललोय आपण. मॅडम तर तुम्ही तर पाण्यातच जायचं तिकडे जाऊया मग. सांगा काय ते मॅडमला. मी मॅडम का म्हणतो माहितीये तुला. नाही तर तुम्ही बोला मॅडम मॅडम म्हणतो ना कारण हिला आमच्या सेंटरमध्ये सगळे मॅडम म्हणतात ना तर मग मी पण मॅडमच म्हणतो.
आणि मी सर बोलते. तर कुठे म्हणजे तिला मॅडम म्हणायचं फक्त असं आहे. तर अहो कल्पेश म्हणजे हो अहो मध्येच कल्पेश म्हणजे गॉगल पण घातलं पहिल्यांदा. हा रोज काही रेग्युलर कशाला घालू मी उगाच. आम्ही इथून आता बघ इथे या साईडला बघ चौपाटी आहे ना, लोक मजा करतात पण ते पाण्याचं जरा जवळ जायचं म्हणजे जरा थोडं डेंजरच आहे. जाऊ दे तर काय ना, आम्ही जातो गणपती वगैरे सोडायला पाण्यामध्ये, तेव्हा काय वाटत नाही. इथे पाण्यात पाय घालून कोण त्यात पाय समुद्र चप्पल घाण जोरात होणार हे होणार आहे. म्हणून त्या वाळूच आधी चप्पलीमध्ये गेली आहे. फिरतोय नुसते आता चालतोय मजासाठी. आता गर्दी नाहीये. बाप्पा येणार तर खूप गर्दी असतात बाप्पांना सोडायला. गणपती बाप्पा येणार ना तेव्हा गिरगाव चौकडी पूर्ण भरलेली असते. चौकडी विसर्जन सगळ्या मुंबईलाच माहिती आहे, सांगायची गोष्ट नाही याच्यात. आपला मुंबईचा गणपती काय असतो माहिती आहे आपल्याला. तसे आपल्या कोकणातले गणपती पण मजा येतात. कोकण आणि मुंबई गणपतीमध्ये एकदम फेमस आहे, तर विषय नाही बोलायचा, बरोबर की नाही? हे बघा तिथे आपण जायचं तुला तिकडे जाऊया. मी जाऊ. वाव मस्त आहे. कबूतर. सगळीकडे कबूतर आहे. ती बघा इकडे कबूतर आहेत, कबूतर आहेत. ती बघा इकडे वाव. माणसांपेक्षा कबुतरांचं गिरगाव चौपाटीला. आता माणसं नाही तर ते तरी असले पाहिजे ना. कावळे माहिती आहे सगळे मुंबईला आले, गावी काय कावळे. मंडळी, तर आम्ही आलोय आता सांताक्रूजला. झालं आमचं गिरगाव चौपाटी सगळं फिरून झालं, तर आम्ही आता घरी चाललोय. तर आता मजा केली. आता आमचे चेहरे पण बघा त्या थकलो म्हणजे काळे झालेत चेहरे जे खाऱ्या पाण्याने. म्हणजे जसं बाहेरचं ते वातावरण असतं ना, तर ते हवेने आणि सर्व चेहरा काळा पडला. आता आम्ही चाललो घरी. तर असेच आमचे शेवटपर्यंत नक्की ब्लॉग बघत जा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.